बाबा चला, येतो चला. लाल परी. इकडचं काम आहे ना, काहीच म्हणजे काहीच ना झालंय. पूर्ण रखडलंय पूर्ण. खरी घसरली नाही, देहा देहाची पंढरी विठुराया, तुझ्या कीर्तनात झालो रंग. भारी वाटतंय ना गावामध्ये येऊन. हा भारी वाटतंय. स्पीड ब्रेकर आहे. पोहोचलो एकदा. आजी कशी आहे? नमस्कार शिवप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आजचा आपल्या कोकण राईडचा डे 2 आहे आणि आता आपण आहे संगमेश्वरमध्ये. आता इथून आपण निघणार आहे पुढे. आता आपण राजापूरला जाणार इकडनं, जे की आता मी मॅपवरती बघितलं तर त्यावरती हार्डली काहीतरी 80 किलोमीटर दाखवतं आमचं गाव. आणि आता वाजलेत बरोबर सकाळचे 7:15 वाजले आहेत. आता आपण इकडे निघणार आहेत. बघू आता कसं काय होतं पुढे. गाड्या तर ऑलरेडी रेडी आहे सर्व. सगळं बघायला हा भावाला व्हिडिओ काढते. म्हणजे दुसरा ते पक्का हा ते करणार होतो आम्ही आधी. आय चल राहतो. चल बाबा चला. आई हा 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 मी करतो फोन. तर आता आमच्याकडे काहीतरी. हा बाबांना घेऊन पप्पा कधीपासून बोलतायत काय. आम्ही आम्ही गाडी करतो. मी गाडी घेऊन डायरेक्ट. बाबा पप्पा येतील आले तर नंतरला. पण तुम्ही तेव्हा मुंबईला आलात ना. झालं का रे पहिले का. हा घाट जेवढा सकाळचा तेवढा भारी वाटतो ना, तेवढा रात्रीचा डेंजर आहे. व्ह्यू बघा जेफला. एक मिनिट इकडे दिसत नाही मला दाखवतो. बरं वाटलं काल. म्हणजे काल आम्ही आलेलो. आमचा का प्लॅन नव्हता की काही म्हणजे स्पॉट वगैरे बघायचे आहेत. तर आमचं कसं लवकर लवकर झालं, कारण मित्राकडनं पण आलो पूजेवरनं 4 पर्यंत आणि फटाफट आंघोळ केली. विचार करा थोडं दमलो असेल तर झोपेन थोडाफार, पण झोपलो सुद्धा नाही. लगेच आम्ही आंघोळ करून निघालो. भाऊजी बोलले की इकडे भरपूर स्पॉट आहे. म्हणजे एक तर होता खंडेश्वर मंदिर आणि दुसरा सरदेसाई वाडा. अजून एक स्पॉट होता सप्तेश्वर, पण तिकडे जायला तो भरपूर जंगलामध्ये. तर तिकडे जाऊन म्हणजे तिकडे तुम्ही संध्याकाळी म्हणजे 4च्या आसपास गेलात ना, तर तिकडे रात्रीला फिलिंग असते. म्हणजे असं वाटतं की पूर्ण एवढा काळ, एवढी झाडी आहे ना आणि एवढं जंगल टाईप आहे ना, की तिकडे उजेड जायचं काय म्हणजे चान्सच नाही. पण ते मंदिर खूप भारी आहे. मला जायचं होतं बघायला, पण नाही पाठवलं. ते बोलतात की आता संध्याकाळचे 7 वाजले आहे, जायचं नाही तिकडे. भरपूर सारे म्हणजे हे असतं जनावरांचं थोडं भीती आहे. ठीक आहे नेक्स्ट टाइम कधी येईन तेव्हा जाईन. आता सर्वीकडे पूर्ण कोकणामध्ये ज्या आता तुम्ही वाडीमध्ये जाल ना, एक महिन्यात तुम्हाला लग्न दिसणार. कारण मे महिन्याचा सीझन म्हणजे लग्नाचा सीझन चालू आहे सगळीकडे. कशाला तर राहतात लोक इकडचे एवढा वरती. या मार्केट पण इकडनं 10 ते 12 किलोमीटर लांब आहे पूर्ण. तर मित्रांनो आता आपण निघालोय संगमेश्वरवरून राजापूरला जायला. आता बरोबर सकाळचे वाजले 9 वाजले सकाळचे. आता 9 वाजता तर आपण म्हणजे एस्टिमेटेड टाइम दाखवते गुगल मॅपवरती काहीतरी 2 तास. म्हणजे जे आमचं घर आहे समुद्रामध्ये, मी राजापूरमध्ये समुद्रामध्ये माझं घर आहे. तर तिकडे 80 किलोमीटर प्रमाणे 2 तास दाखवत आहे. आता आम्हाला काय घाई नाही. 9 वाजले, 10, 11, 12, 3 तास लागले तरी हरकत नाही. पण आरामात हळूहळू सर्व बघत बघत जायचा विचार चालू आहे. बघू आता कितपत होते सर्व. आता परत जेव्हा हायवेवर जेव्हा आमच्या आतमध्ये जायला घुसलो गावात जायला, उन्हीला परत पेट्रोल फिलअप करून घ्यावं लागेल. कारण नंतर आतमध्ये काही चान्स नाही पेट्रोलचा. परत 10-10, 12-12 किलोमीटर लांब यावं लागेल. तसं मग आता 2 कांड्या आहेत, म्हणजे जाऊ शकते गाडी आजपर्यंत तिथपर्यंत. मग तिकडे गेला तर फुल टाकी करून घेणे. तर नका बघायला नको मुंबईला येईपर्यंत. 10-12 दिवस निघतील माझ्या आरामात.
कोकण म्हणजे जेवढं फिरायला सुंदर आहे ना ह्याच्यामध्ये पावसामध्ये, तेवढं ते म्हणजे गरमीमध्ये नाही बोलू शकत, पण थंडीमध्ये तुम्ही विंटरमध्ये याल नाही ते, तर इथे तिथं फिरायला भरपूर आहे. कारण इकडची जी थंडावा असतो ना, आता बघू आता पाऊस तर बोलतात की गावी पडतोय अजून मधून कधी, आता मे महिन्यामध्ये सुद्धा भेटलं तर भारी झालं. भारी वाटतं गावी अशी एसटी वगैरे बघायला तर. कारण एक काळ होता जेव्हा आम्ही पण एसटीने यायचो गावी कंटिन्यू, म्हणजे असं एकदा पण नाही. एकदा दोन ऑप्शन होते, एक तर ट्रेन किंवा एसटी. अरे भाई हे पण भारी गेलंय, म्हणजे संगमेश्वरच्या पुढे पण असे चांगले गेले. म्हणजे मी ज्या अंदाजाने होतो, म्हणजे जी अपेक्षा होतं की मला वाटलेलं की संगमेश्वर पासून ते हातकंबापर्यंत रस्ते खराब असतील. कारण जेव्हा मी लास्ट टाइम आलेलो गेल्या वर्षी नाही, गेल्या वर्षी आलेलो. पण तेव्हा मला वाटलेलं की तो रस्ते पूर्ण म्हणजे हातकंब्यापासून ते संगमेश्वरपर्यंत पूर्ण घाट रस्ता आहे. तो पूर्ण खराब म्हणजे खराब होता पूर्ण रस्ते, म्हणजे असे एवढे गाडी दंडरत होती ना, अशी पूर्ण हादरत होती. आता इथं पूर्ण तर भारीच गेलं रस्ते पूर्ण. जर आता रस्ता शेवटपर्यंत असेल तर आम्ही पोहोचून जाऊ 1 तासामध्ये, म्हणजे 2 तास जेवण करत नाही. जास्तीत जास्त एक तास. आणि आता फोटो काढून थांबून खायपर्यंत, कारण नाश्ता नाही केला आम्ही. पहाटे पहाटे निघणार होतो, पण निघे म्हणजे वादे शेवटी ना, तर काय मतलब नाही आता जाऊन. तर बघतो आता काय आहे काय. आता 80 किलोमीटर आहे ना, 40 किलोमीटर नंतर एक ब्रेक घेऊ कुठेतरी चांगला. अरे यार, तरी बोललो आणि रस्ता चांगला कसा बांधलाय. असेच रस्ता वाटतं खराब, कारण भाऊजी तर बोलत होते की पुढे रस्ता खराब आहे अजून भरपूर सारा. हवा माझ्या पुढे पेट्रोल पंपला बघूया. अरे बापरे, हे खराब रस्ते आहे, मला वाटलेलं खराब रस्ते आहेत पूर्ण. तर मित्रांनो ना, संगमेश्वर पासून ते थोडा पण तिथे 10 ते 15 मिनिट रस्ता फक्त चांगला आहे. आता हा पुढे पूर्ण हा खराब रस्ता चालू आहे पूर्ण हा. कारण इकडचं काम रखडलं, भरपूर रखडलंय काम. म्हणजे असं पण नाही की हात पण लावला अजून इकडच्या कामाला. माहिती नाही अशी लोक का करतायत, मधल्या मधलं काम करताय, मधल्या मधलं नाही करत असं एका सरसकट केलं पाहिजे ना. हे बघ, एवढा परत पॅच चांगला गेलाय, परत हा इकडे खराब रस्ता, आणि हा रस्ता खराब आता पुढेपर्यंत आहे वाटतं. मध्ये मध्ये पॅचेस हे लोक भरत करा समजतच नाही. कारण गाडीची स्पीडची लिंक तुटते, मध्येच कमी मध्येच हे. हा इकडचं काम आहे ना, काहीच म्हणजे काहीच नाही झालंय, पूर्ण रखडलंय पूर्ण. आता कंटिन्यू 10-15 मिनिटं झाले, मी कंटिन्यू अशाच रोडला आहे. हा रस्ता पूर्ण घाणेरडा आहे. चालवायची इच्छा पण नव्हती अजिबात जरा सुद्धा माझी. पुढे लांजाच्या पुढे रस्ता चांगला आहे, म्हणजे मला माहिती आहे लांजापासून ते ओणीपर्यंत रस्ता पूर्ण चांगला आहे, आणि ओणीपर्यंत आम्हाला परत आतमध्ये जावं लागतं गावात शिरायला. पण आता हे बघू आता. चांगला रस्ता मध्ये मध्ये येतोय, मध्ये मध्ये परत घाणेरडा रस्ता आहे. 28-32 हा. हातकामाला बसलोय, इकडनं सरळ रत्नागिरी, आणि सरळ आपल्याला जायचं इकडनं पुढे आता राजापूरला.
आता टाईम आपल्या डेच्या बरोबर वाजले 10:30 वाजले. इतका झाला थोडं टाईमपास केला, हवा चेक केली, थोडं खाल्लं तिथे आणि आता चाललं आहे. कसं वाटतं गाडी? मस्त वाटतंय, एक नंबर वाटतंय. आणि आता आपण आलो लांजामध्ये आलो आहे. आता इकडनं फक्त 20 ते 30 किलोमीटर आता आपण 40 किलोमीटर आहे. मार्केट आहे त्यावर मी आता पुढे मागून केलं आहे. आता मॅचवरती नाही मागतोय कारण मला थोडी गाडी पिवळी शॉप कुठे घ्यायचं ट्रॅफिक घ्यायचं तर ट्रॅप आता जवळ आता इकडनं जाऊ फटाफट आपला कारण जास्त वेळ नाही लागणार. आता इकडनं वाटवल्यानंतर मला ओनी देखील 15-20 मिनिटावरती आहेत. आता जास्त वेळ आता थांबणार नाही मी, फटाफट जेवढा जाता येईल ना, कारण वाजले नाही ना बोलता 12 वाजलेत. अजून अर्धा तास तरी लागेल घरी जायला. फटाफट जावं लागेल थोडा. पण लांजाच्या पुढे जे रस्ते गेलेत ना, एक नंबर गेलेत. काय म्हणजे काहीच अडचण नाही. मस्त 2 लेन रोडच आहेत सर्व. आणि पुणे डांबराचे रस्ते, हे नाही कॉन्क्रीटचे रस्ते नाही, हे डांबराचे रस्ते आहेत. तर त्यामुळे गाडी पण फटाफट स्पीड पकडते आणि काय एवढे काय गरम पण होत नाही टायराच्यावर. जेव्हा म्हणजे मी गाडी बाईक घेतलेली ना, म्हणजे तेव्हा मला कधी होती इच्छा होती, म्हणजे इच्छा होती एक प्रकारे स्वप्न होतं माझं की म्हणजे हा एकदा आयुष्यामध्ये गाडी घेऊन जाणार बाईक गावाला, गावी जाणार आपल्या गावच्या घराच्या खाड्यामध्ये आपली स्वतःची बाईक पार्किंग असते. म्हणजे बघणारे सुख आहे ना, ते पण एक निकलेवर सुख आहे. आणि तो आज दिवस आलाय. कधीपासून ट्राय करत होतो बाईक घेऊन जायला गावी, पण नाही मिळाला चान्स. आज मिळालं तर जातो घेऊन. आणि आता मग जर 2-3 दिवसासाठी गावी जाणार असतं ना, तर मस्त बाईक घेऊन जाणार, कारण उगाच फालतूमध्ये ट्रॅव्हलिंगला जमाला होणार. पण यावेळी कसं मला 10 ते 12 दिवस सुट्टी पण भेटल्या मस्त आणि गावी भरपूर सारे फंक्शन सुद्धा, लग्न सुद्धा आहेत. तर कंटिन्यू बिझी शेड्यूलमध्ये मग बोललो गावी फिरायला पण मजा येईल आणि काय असेल तर बाईक काढू शकतो आपण. हां, सगळीकडे हिरवळ आहे पूर्ण. हे वाले रस्ते मस्त गेले एकदम कॉन्क्रीटचे आहेत ते. हे भाई बेकार आहे हा टर्न. हा हे बेकार आहे टर्न. इथे भरपूर जण घुसले आहेत गावातील लोक. आणि टर्न आहेत ना भरपूर, म्हणजे जाम असे हलके आहेत आणि हलके टर्न आहेत. आणि याच्या अचानक फटकन असा एक मोठा टर्न येतो. आता पुढे एक टर्न आहे वाटवचा एक टर्न आहे, तो पूर्ण आधी हलका टर्न आहे. म्हणजे असं वाटतं की नॉर्मल एक राईट टर्नच आहे, पण तो ऍक्च्युअल मध्ये पूर्ण यू टर्न आहे. हा हे समोर बघा व्ह्यू आहे. हा टर्न आहे का तो, असं वाटतंय. हा ना, ते पुढे सेम टर्न अशी म्हणजे सर्व म्हणजे भरपूर सारे टर्न असेच इकडे. डायरेक्ट पूर्ण वळणाच आहे, कारण हा घाटच आहे. पण पूर्ण रस्ता चांगला केला म्हणून काय एवढा वाटत नाही. पण जेव्हा हा मुंबई गोवा हायवे बनायचा आधीचा रस्ता होता ना, तर भरपूर अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये घाणेरडं होतं. आता तरी ठीक आहे, सर्व रस्ते प्लेन आहेत, पण त्या टायमाला पूर्ण असे खडतर रस्ते होते. आणि गाडीने तर एव्हरेज काय दिलाय यार, नाही ना बोलला असेल ना तरी पण गाडीने माझ्या 50 ते 55च्या मध्ये, म्हणजे 55+ एव्हरेज दिलंय. आता बरोबर आम्ही 450 किलोमीटर चाललोय मुंबईला निघाल्यापासून. तर 450 किलोमीटरच्या प्रमाणे तुम्ही पकडलात तरी पण गाडी जास्त फक्त 1000 रुपयाचा पेट्रोल घुसलाय. गणपतीतून गावी गेला जी मजा आहे ना बाईक घेऊन, कारण हे सर्व जे तुम्हाला दिसतंय पूर्ण सुकं पडलेलं, ते ऍक्च्युअली पूर्ण बोलतात ना, बदलून जाऊन टाकतं पावसामध्ये. पूर्ण हिरवागार असतात सगळी. मला तर वाटत नाही की घरातील लोक मला सोडतील पावसामध्ये बाईक घेऊन गावी. चल निघूया. आता ओनीला पेट्रोल वगैरे भरून झालंय, म्हणजे आता गावात टेन्शन नाही. 10-12 दिवस फुल टाकी करून ठेवले. सरळ जातो रस्ता राजापूर पुढे गोवा. आणि आता आम्हाला ओनीच्या इकडनं खालून लेफ्ट मारून सौंदर्यवर्ण मग आमच्या गावामध्ये. भारी वाटतं रे गावामध्ये येऊन. म्हणजे आजूपर्यंत मी यायचो तेव्हा ट्रेनने यायचो, बाईकने यायचो. ट्रेनने यायचो, असं लक्झरीने यायचो किंवा एसटीने यायचो. आता पहिल्यांदा असं बाईक घेऊन आलो ना,
येतं गाणं जेव्हा आता मी जेव्हा आमच्या गावाच्या इकडनं वाडीमध्ये एंटर करेन ना बाईक घेऊन, आता तो रस्ता एकदम छोटासा हलका रस्ता आहे, साईडला पूर्ण झाडी झुडपी आहे, तो तर भारी असणार, मी तुम्हाला दाखवेन कॅप्चर करून. हा मस्त गारगार वाटतंय आता. लय वाजले, भरपूर म्हणजे भरपूर वाजले. आम्ही विचार केला 3 तासामध्ये पोहोचू संगमेश्वरवरनं. कारण 80 किलोमीटरला किती वेळ लागणार, जास्तीत जास्त 2 तास 2.5 तास थांबून थांबून खाऊन वगैरे जास्तीत जास्त किती वेळ लागेल. पण आता आम्ही निघालेलो 9 वाजता आणि आता 1 वाजता झालाय. अरे बापरे, म्हणजे 4 तास आमचा, अशा 4 तास लागले 2.5 तासच्या जागी. अवधान वाऱ्याचे बोल पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, अवधान वाऱ्याचे. मगापासून मी हाच एका कानामध्ये हेडफोन टाकलेला आणि कंटिन्यू मी हाच गाणं ऐकतो मगापासून. कारण गावी म्हणजे कोकण आणि हा गाणं यांचा वेगळा काहीतरी मॅच आहे. मला जर कोणी कोणी असं मला विचारलं ना की तुझी आवडती जागा कोणती आहे, म्हणजे मी भले जगाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात फिरू दे, कोणतेही राज्य फिरू दे, कुठे किंवा कधी चान्स मिळाला तर कधी मी कुठल्या वेगळ्या कंट्रीमध्ये गेलो, तरी मला कोणी विचारलं ना की हा तुझा आवडती जागा कुठला, आवडतं ठिकाण कुठला, तर मी अभिमानाने बोललो की माझं गाव. कारण कोकणामध्ये जे सुख आहे ना ते भले भले नशिबात नाही आहे ना, खरंच नाही. कारण मला भरपूर लोक असे विचारतात की हा तुम्हाला भारी आहे, ते सर्व गोष्टी आहेत, निसर्ग आहे, सर्व गोष्टी म्हणजे आंबे पण सर्व आहेत ना. पण आलो सौंदर्यमध्ये आलो मित्रांनो. आता इकडनं आमच्या गावी यायला हा राईट लागतो, हा राईट मारून हा अर्जुन नदीचा ब्रिज क्रॉस करून मग पुढे राईट मारा लागतो, याला पुजारवाडी त्याला आडवलीमध्ये. आणि तिकडनं आलेलो आपण, आता इकडनं हा राईट, म्हणजे हा लेफ्ट आहे पण तिकडनं आहे त्याला राईट आहे. आणि आहे आपल्या राजापूरमधली अर्जुना नदी. हा भारी वाटतंय. आहे महालक्ष्मी देवी, सुखरूप नाही का, सुखरूप नाही, सुखरूप ठेव सांभाळ काय. आणि हा ही लेपला पुजारवाडी. हा आलो एकदाचा. वेलकम टू आडवली पुजारवाडी. आणि आमच्या इथे सर्व लोकांचं स्वागत या खड्ड्याच्या रस्त्याने होतं. ऐक ग. हा चल, झाला 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 झाला. थोडासा. आलो बाबा एकदा. आई, आई, मी जयेश. हा. हे आई, मामा आला इकडे, बॅगा घ्या माझ्या पटापट या. शिवाजी काय बॅग घेऊन जा माझी.